पावसाचे वेध प्रत्येकालाच लागलेत कारण प्रचंड गरमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित या वर्षीच्या मोसमाची सांगता करणारे क्रिकेट टुर्नामेंट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आहोत. पहिल्याच पर्वामध्ये नेत्रदीपक असं आयोजन गावडेवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची देखील विशेष लक्षणीय उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी खास गॅलरीज देखील बनवल्या गेलेत. सामन्याला सुरुवात होण्याची सूचना आपल्याला पाहायला मिळतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करत 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला नमन करत येथील स्थानदेवता इष्टदेवता आणि ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होत गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 मधील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या संघटकांना विनंती आहे, तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये आला पाहिजे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तुमच्यासाठी ही फायनल सूचना आहे. तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी बनाम महापुरुष देवबाग. पहिलाच बॉल अपील केलंय फिंगर्स पहिल्याच बॉलवरती आली आहे विकेट आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नाणेफेकीचा कौल नशिबाचा कौल जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमने घेतला आणि महापुरुष देवबाग क्रिकेट टीम डबाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गोमंतक भूमीमधला सगळ्यात बेस्ट ऑलराऊंडरला पहिल्याच बॉलवरती माघारी पाठवलंय. रजत कुडाळकरची विकेट हातामध्ये आली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय साहिल वांगणकर ज्याने सफलता मिळवली आहे. गोमंतक भूमीमधील गोवा राज्यामधील बेस्ट ऑलराऊंडरच्या पंक्तीमधला एक सितारा ज्याला पहिल्याच बॉलवरती मागे पाठवलंय. शून्याची बॅग डोक्यावरती घेऊन रजत कुडाळकर परतलाय डगआउटला. 0 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अशी अवस्था महापुरुष देवबाग क्रिकेट टीमची पहिल्याच बॉलवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय निखिल गावडे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे पीटरची साथ द्यावी लागेल निखिलला. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल वांगणकर ज्याने सफलता मिळवली आहे. याही वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आल्याचा आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू चालला विथ अलॉंग द कार्पेटचा फटका जमण्याची मदत घेतली आहे. एकरी धावेने स्वतःचं खातं ओपन केलं. टीमची धावसंख्या 1-1. निखिल गावडेने आपलं खातं ओपन करत टीमची धावसंख्या वाढवली आहे. बाद झालेला पहिलाच फलंदाज आपण पाहिला रजत कुडाळकर जो शून्याचं योगदान त्याने दिले. भोपळाही फोडता आला नाही आहे. मात्र गोवा राज्य असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल कर्नाटकमध्ये असेल या खेळाडूला प्रचंड मोठी मागणी आहे. त्याच खेळाडूला मात्र पहिल्याच बॉलवरती आऊट केलं आहे. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमचं कंबरडच मोडलं आहे. एक मनोवैज्ञानिक दबाव टाकला आहे. समोर देखील गोवा राज्यातील गोमंतक भूमीमधला बेस्ट ऑलराऊंडर देखील आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. साहिल देखील दोन्ही एकाच राज्यातील एकाच संघामधनं बऱ्याच वेळेला खेळणारे खेळाडू एकमेकांच्या समोर आले आणि त्यानंतर विकेट देखील आली आहे. स्ट्रायकिंग इनला पीटर तयार. डावखुरा पीटर जो हिटर म्हणून ओळखला जातो स्ट्राईकला तयार आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. हाईट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी. याही भेला बिल स्विंग अँड मिस. बॅटला चुकवत बॉल प्रेक्षकाच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल घेतलाय. साहिलला ज्यावेळेला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास नक्की वाढलाय. दुसऱ्या बाजूला पीटरला आपला स्वाभाविक खेळ करावा लागेल. ज्याच्याकडे क्षमता आहे एकेरी दुहेरी धावा आणि संघाची गरज ओळखून मोठे फटकेबाजी करेल असा हा खेळाडू आहे. पीटर स्ट्राईकला तयार. खातं ओपन करावं लागेल. सामना पुढे घेऊन जावं लागेल. पुढे आला. यावेळेला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला झेल देखील सोडलाय. मिड ऑफला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता. नक्कीच डोक्याची घंटा पीटरसाठी वाढली होती. पहिलाच बॉल डॉट घेतला. थोडंसं प्रेशर बनवलं होतं गोलंदाज साहिलने आणि या प्रेशरमधून बाहेर येण्यासाठी स्ट्राईक रोटेट करण्याची आवश्यकता होती आणि तेच काम करत असताना पीटरकडनं चूक झाली. मात्र त्यानंतरची चूक आपण क्षेत्ररक्षकाची पाहिली आहे. फटका थोडासा खराब क्षेत्ररक्षकाला हेरलं होतं. सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता पीटरचा. फ्रंट फुटवरती जरूर आला. पदत आली ते आपल्याला पाहायला मिळालं. 1-2 टीमची धावसंख्या पुढे जाते. फलकावरती 2 जीवनदान मिळालंय पीटरला. फुलटॉस रिव्हर्सचा प्रयत्न आणि चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. स्विच हिटचा नेत्रदीपक फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
स्ट्रायकिंग एंडला बॅटर पुन्हा एकदा तयार झालेत निखिल गावडे. धोक्याचे पूर्वसंकेत दिले. जरी पहिल्याच बॉलवरती विकेट आली असली तरी मी माझा स्वाभाविक खेळ करणार आहे हे निखिल गावडे यांनी दाखवून दिले. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते 8. साहिल तयार. बॅकफुटवरती जात समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. लॉंग ऑन वरून वाह काय एफर्ट दाखवलाय. खूप लांबून प्रवास केलाय. अशक्य वाटणारा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे नितेश परब. आज मात्र हे नाव प्रेक्षकांच्या नक्की लक्षात राहील. ज्या फलंदाजाने धोकादायक षटकार ठोकला त्याच फलंदाजाला दुसऱ्या बॉलवरती आउट करण्यामध्ये क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला दिलेली साथ आपल्याला दिलेली दाद पाहायला मिळते आणि त्याच्याचमुळे ही विकेटचं श्रेय नक्की क्षेत्ररक्षकाला द्यावं लागेल. 2 आउट. टीमची धावसंख्या आहे 8. प्रथमतः बॅटिंग करत असताना महापुरुष देवबाग. जा आणि गोलंदाजी ट्रॅकवरती व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं संघाचं दुसरं षटक फेकण्यासाठी सिद्धू मोरियाची वर्णी लागली आहे. पहिलं षटक संपलंय आणि डबाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 2 बाद 8 अशी धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना महापुरुष देवबाग क्रिकेट टीम. स्ट्राईकला पीटर तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देखील तयार झालेत. लेन बॉल पुढे टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न ते फसलाय. पीटरचा संघर्ष चाललाय मैदानाच्या आतमध्ये. 1 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या आहे फलकावरती 8. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस ऑन साईडला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप खूप मोठा आहे आणि मिडी विकेटला क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुहेरी धावा मात्र रोखू शकला नाहीये क्षेत्ररक्षक आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या बराच कालावधीनंतर पुढे जाते 10 धावा. तसेच या स्पर्धेच्या ठिकाणी आमचे मित्र रुपेश जाधव इथे आलेले आहेत. त्यांच्या मंडळातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चांगला फटका बितलो. त्या कार्पेटच्या जमिनीची मदत घेतली आहे. जमिनीला घरंगळत बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये चाललाय. सुंदरसा फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळालाय जो सेफ फटका मानला जातो. जमिनीची मदत घेणारा पीटरची ही खासियत आहे. ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेला पीटर सातत्याने आपल्या टीमसाठी धावून येतो. यावेळेला महापुरुष देवबाग क्रिकेट टीम थोडीशी बॅकफुटवरती आहे. मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. 6 षटकांची लढत आहे. जसा सामना पुढे जाईल तशी मजा सामन्याची नक्की वाढत जाईल. आतापर्यंत बाद झालेले 2 फलंदाज आपण पाहिले. रजत कुडाळकर ज्याचाच वाढदिवस देखील आहे. रजत कुडाळकरला वाढदिवसाच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून आणि गावडेवाडी प्रीमियर लीगच्या स्पर्धा कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज तयार. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला व्हाईट बॉलचा सिग्नल पंचाने कळवलाय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा करतो तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलं आणि एका दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या वधारते 12 धावा. 2 आउट 12. रजत कुडाळकरच्या पाठोपाठ बाद झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला निखिल गावडे. अपील
97 धावा इथे कुठे गेल्या, 98 धावांचं लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी तनु स्पोर्ट्स सावंतवाडी। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in समोर को तनु स्पोर्ट्स सब्सक्राइब सावंतवाडी करें क्रिकेट संघाची और सर्व बेल मॅच आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। नागोजी हा बॅटर पाहायला भेटतोय। साहिल वांगणकर टीमचा आयकॉन खेळाडू गोवा राज्यामधून दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी। दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जितेंद्र नागोजी हा बॅटर जो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटतोय। 98 धावांचा पाठलागने गोलंदाजी मार्कडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार च्या खेळाडूने रतनबुवा पाटील चषक, सुप्रीमो चषक अशा मोठ्या स्पर्धा खेळून आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला या कलमड गावामध्ये। दर्शन बांदेकर 31 धावांच्या खेळी बॅटिंग करत असताना साकारल्याने आता मात्र गोलंदाजी मार्कडे पुन्हा एकदा सज्ज होतोय। परंतु समोर देखील गोवा राज्यातील एक नामवंत खेळाडू आपण पाहतोय। सामना सुरू होतोय। 98 धावांचं लक्ष। पहिला बॉल दर्शन बांदेकर, पहिला बॉल अतिशय वेगाने डिलिव्हर केलाय। टप्पा खाल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे जातोय, परंतु पंचाचा वाईड बॉलचा इशारा, एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय। एक्स्ट्रा धावेने या इनिंगला सुरुवात होते। पहिला चेंडू वाईड, वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, परंतु दिशा कुठेतरी भरकटले गोलंदाज दर्शन यांनी आणि अवांतर चेंडू इथे पाहायला भेटतोय। 98 धावांचा पाठलाग, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु पाठलाग होऊ शकतो। क्रिकेटचा खेळ असा आहे की खेळामध्ये कोणतेही धावसंख्या छोटी नसते, अगर ती मोठी नसते। यावेळेस फटका आलाय सुंदर, पाठवलाय चेंडूला वाईड लॉंग ऑफ सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार पुन्हा दुधाने यांच्याकडे। साहिल यांच्या पाठमध्ये आलाय। यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय, आता फटका फसलाय। क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय झेल, पलटवार गोलंदाज दर्शन बांदेकर यांचा षटकार मारला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केले। फलंदाज साहिल वांगणकर बॅक टू द पॅव्हिलियन। मोठी विकेट आले। टीमचा आयकॉन खेळाडू ते बांधवते फलंदाज साहिल बॅक टू द पॅव्हिलियन। खूप चांगली सुरुवात साहिल यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली। पहिल्या बॉलला षटकार मारला, परंतु त्यानंतर गोलंदाज दर्शन बांदेकर यांनी विकेट प्राप्त केली। खूप चांगला झेल ते मिड ऑन मध्ये टिपला। क्षेत्ररक्षक अक्षय राणे यांनी मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय राणे यांना आपण पाहतोय। तर नो बॅटर मैदानात दाखल होत आहेत। तिसऱ्या क्रमांकावर स्वतः कॅप्टन गणेश कुबल, आता तर संपूर्णपणे दारोमदार असेल गणेश कुबल यांच्यावर। ज्याप्रमाणे पीटर फर्नांडिस, दर्शन बांदेकर यांनी पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त खेळी केली, तशाच प्रकारची खेळी गणेश कुबल, जितेंद्र नागोजे यांना करावी लागेल या इनिंगमध्ये। 98 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे, एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा, परंतु क्रिकेटच्या मैदानावर कोणतीही धावसंख्या मोठी नसते, अगरची छोटी नसते। राईट आर्म ओव्हर द विकेट दर्शन, पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा, टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, 1 बाउन्सचा इशारा पंचांचा आलाय। टप्पा खाल्यानंतर चेंडूने वेग प्राप्त केला, उसळी प्राप्त केली, परिणामी चेंडू डॉट व्हायला भेटतोय। चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू वाईड टाकला, त्यानंतर षटकार आला, परंतु कमबॅक आणि कमबॅक कसं करायचं हे माहिती आहे दर्शन बांदेकर यांना, परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचा बॅटर आहे गणेश कुबल। चांगला फटका, कव्हरदारचा फटका व्हायला भेटतोय। एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय, परती केली आहे, परंतु तोपर्यंत इथे फलंदाज पॉपिंग क्रेजमध्ये पोहोचतोय की नाही याची शहानिशा केली जाईल। थर्ड अंपायर जे रिव्ह्यूची मागणी पंचांच्या माध्यमातून केली जाईल
केली गेली आहे आणि आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये नक्की चेक केलं जाईल. पाहूया काय डिसिजन येतोय. अगदी काहीच वेळात काही क्षणामध्ये या डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू. अगदी खूप चांगलं क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळालं आणि ते OUT आउट. मोठा धक्का बसतोय. गणेश कुबल बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेटच्या मैदानावरील आत्महत्या अर्थातच रन आउट. त्यांच्याकडून खूप साऱ्या अशा अपेक्षा होत्या गणेश कुबल यांच्याकडून, परंतु इथे नशीब साथ देत नाही. रनआउटच्या स्वरूपात ते बाद होत आहेत. एक मोठा धक्का बसल्यानंतर चनो बॅटर थोडंसं फास्ट मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री शास्त्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडे कलमड गावडेवाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. अत्यंत सुंदर आयोजन आपण पाहतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारे सितारे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि त्याच्या साथीने प्रत्येक टीममध्ये भारतातील एक आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच तब्बल 16 आयकॉन या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये अपाली करंगुटकर, त्यानंतर शुभम जाधव आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचमध्ये गौरेश नागवेकर, साहिल वांगणकर हे 2 आयकॉन खेळाडू पाहायला मिळत आहेत. जे आज 4 आयकॉन खेळाडू जे प्रामुख्याने 3 आयकॉन खेळाडू जे गोवा राज्यामधून दाखल झाले आहेत. अपाली करंगुटकर, त्यानंतर साहिल वांगणकर आणि गौरेश नागवेकर 3 गोवा राज्यातील खेळाडू आपण पाहतो. आणि एक मानगाव शुभम जाधव मानगावमधून दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. यावेळेस टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसिक येतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय आणि नक्कीच नो बॉल एकटा येत नसतो, तो सोबत फ्री हिट घेऊन येत असतो आणि तो फ्री हिट नक्कीच सुवर्ण संधी असेल बॅटरला. डाव करायचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला ओमकार रेडकर सॉरी जितेंद्र स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेस ऑप्टिकच्या बराचसा बाहेर वेगान चेंडू टाकलाय, परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव पाहायला भेटते आणि त्यानंतर फ्री हिट कंटिन्यू असेल बॅटर जितेंद्र यांच्यासाठी. ओमकार दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये जो नॉन स्ट्रायक एंडला आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक आपण पाहतोय संपूर्ण चौ बाजूने, त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत. वेस फास्ट तेच तर्रार टप्पा खाल्यांचा चेंडू थेट विकेट किपरकडे जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू षटकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण इथे गडी बाद झाले आहेत. एक गडी कॅच आऊटच्या स्वरूपात बाद झाला, त्यानंतर एक गडी रन आऊटच्या स्वरूपात बाद झाला आहे. चांगला क्षेत्ररक्षण नमुना पेश केला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या महापुरुष देवबाग क्रिकेट टीमने. एकाने महापुरुष देवबाग, दुसऱ्याने तनुज स्पोर्ट सावंतवाडी हा क्रिकेट संघ पाहायला भेटतोय. प्रथमतः टॉस जिंकले होते तनुज स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट टीमने. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर नक्कीच बॅटिंगचं आमंत्रण मिळालं. महापुरुष देवबाग क्रिकेट टीमने रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकडून वाईड बॉलसाठी. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाकडून इथे रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे वाईड बॉलसाठी. नक्कीच थोड्याच वेळात हा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आज या स्पर्धेची पहिली रचनी आपण पाहतोय आणि पहिल्या रचनीमध्ये तब्बल 4 संघ आज आपण पाहतोय. देवान स्पोर्ट्स वरवडे फेअर डिलिव्हरी, एस थर्ड अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता. स्ट्रायकिंग एंडला जितेंद्र नागोजी पुन्हा एकदा पाहायला मिळतील. समोर असतील दर्शन बांदेकर. सध्या चर्चेत असलेलं नाव महाराष्ट्र भारत, संपूर्ण भारत भर हे नाव नक्कीच चर्चेत आहे. अकूट टप्प्याचा बॉल टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरकडे जातोय. डॉट बॉल. षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या ही स्कोर कार्डवर आपण पाहतोय 9 धावा. 98 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9वी धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकंदरीत 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 89 धावांची आवश्यकता.
स्कॉर्पिओच्या षटकाचा इशारा येतोय पंचांचा. हे संपूर्ण टुर्नामेंटसाठी आपण ऑफिशियल्स पाहतोय. सर बंटी केरकर, सर नितीन जबडे आणि सर विवेक जबडे हे 3 ऑफिशियल्स आपण पाहतोय. नक्की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पंच आपण या संपूर्ण टुर्नामेंटसाठी पाहणार आहोत. tenniscricket.in माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. खूप चांगले विद्युत रोषणाई आपण पाहतोय. दुधाने डीजे यांचं खूप चांगलं सुगम संगीत देखील आपण पाहतोय. खूप चांगली साऊंड सिस्टीम दुधाने यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत हे सर्व आयोजन नियोजन मागचे 2 ते 3 महिने आयोजकांनी केलेले कष्ट मेहनत आपण पाहतोय. संपूर्ण सपाट खेळपट्टी आणि सपाट या मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेची सध्या चर्चा संपूर्ण भारतभर होते, महाराष्ट्रभर होते. आपण पाहिलं तर संपूर्ण भारतातून तब्बल 16 खेळाडू म्हणजे आयकॉन खेळाडू या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सज्ज झाला आहे ओमकार रेडकर, गोलंदाजी मार्कडे जतीन. पहिला बॉल ऑफ साईडला फटका आलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त एक प्रस्ताव स्ट्राईक रोटेट. बॅटर चॉईस फॉर षटक आहे, ज्या षटकामध्ये अवघे 3 क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 3 क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर असता नक्कीच फायदा उठवावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 9 धावा. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नक्कीच ज्याप्रमाणे दर्शन बांदेकर यांनी फटकेबाजी केली, ज्याप्रमाणे पीटर फर्नांडिस यांनी फटकेबाजी केली, तशाच प्रकारची फटकेबाजी या इनिंगमध्ये आवश्यक असेल. कीच शेवटपर्यंत लढावं लागेल, जिद्दीनं खेळावं लागेल. आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे, कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे क्रिकेटच्या मैदानावर. त्या कॉन्फिडन्सने खेळावं लागेल. जिथे जतीनचा नेक्स्ट बॉल टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरकडे डॉट बॉल पाहायला मिळतोय. जितके जास्त डॉट बॉल टाकले आहेत तितकंच कठीण बनेल लक्ष बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. त्यामुळे डॉट बॉल पेक्षा धावा काढणं खूप गरजेचं असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी नक्कीच लाभदायक ठरतील हे डॉट बॉल. जतीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक गुणवान खेळाडू आपण पाहतोय. साखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म बॉलचा फटका, तितकीशी लांबी मिळाली नाही आहे. झेल टिपला गेलाय. आउट होतोय बॅटर, डाव करायचा बॅटर जितेंद्र नागोजे. बॅक टू द पॅव्हिलियन. येस डीजे दुधाने. नक्कीच तनुष स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघ आता दबावामध्ये असेल. परंतु या दबावामधून बाहेर यायचे असेल तर एखाद्या बॅटरला एक आक्रमक खेळी करावी लागेल. नो बॅटर मैदानात पहिले दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. भूषण जाधव मैदानात पहिले दाखल झालेत बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार आहे तर गोलंदाज जतीन. खूप चांगली गोलंदाजी ओमकार जतीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. भूषण जाधव अरवली गावचा खेळाडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. नक्कीच भूषणकडून देखील खूप साऱ्या आशा अपेक्षा असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. सलामीचे फलंदाज साहिल, त्यानंतर जितेंद्र नागोजी देखील बाद झालेत. गणेश कुबल देखील बाद झालेत. महत्त्वाचे धक्के बसलेत. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. 98 धावांचा पाठलाग करायचा आहे, लढावं लागेल. आडव्या बॅटने खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आले. टिपलाय झेल. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. तनुष स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघाचा अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. फलंदाज भूषण जाधव गोलंदाजचा शिकार होतोय. आल्या पावलीच माघारी परततोय. येस डीजे.
तेजस नो बॅटर तेजस मैदानाच्या बांदेकर त्यानंतर जतीन कांबळे यांच्या माध्यमातून विकेट्स प्राप्त केले गेले आणि दबाव क्रिएट केला गेला बॅटिंग करणाऱ्या संघावर. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. संपूर्ण क्रिकेट स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाते. क्षेत्रवीर रचना पाहिली तर स्क्वेअर लेगमध्ये आपण क्षेत्ररक्षक 30 स्केलच्या बाहेर पाहतोय. समोरच्या लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे 30 स्केलच्या बाहेर. डीप लॉंग ऑफमध्ये देखील आपले क्षेत्ररक्षक पाहायला भेटते. थोडंसं वाईड ठेवलं गेलं आहे. लॉंग ऑफमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. पॉवर प्ले षटक आहे 3 क्षेत्ररक्षक 30 स्केलच्या बाहेर असताना देखील अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पंचांकडे ते अपील केले. फुल टॉस होता. चांगला फटका आलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. चौकार 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार जो फटका आवश्यक होता तो फटका आलाय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या 14 धावा 98 धावांचा पाठलाग. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 14 धावसंख्या आपण पाहतो. 98 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 84 धावांची आवश्यकता. 24 बॉलमध्ये आता 84 धावांची आवश्यकता असणार आहे. नाही जे गोलंदाजाने पहिले षटक हाताळलं असतं कॅप्टन दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कडे सज्ज झाले षटक क्रमांक टाकण्यासाठी. तिसरं पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली होती. फक्त 8 धावा इथे खर्च केल्या गेल्या होत्या. तर दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कडे सज्ज होते. समोर आहेत बॅटर ओमकार. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार बॅटर ओमकारच्या बॅटमधने अशाच प्रकारची फटकेबाजी आवश्यक असणार आहे. पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार सुसाट भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज दर्शन बांदेकर यांनी. पहिल्या बॉलला षटकार मारला परंतु त्यानंतर आपला वेग दाखवलाय. बॅटरला बेट केलंय. डॉट बॉल हे युद्ध पाहण्याजोग्य असणार आहे. पहिल्या बॉलला षटकार आलाय त्यानंतर चेंडू डॉट टाकला गेलाय. थर्ड बॉल त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे थोडासा अडथळा निर्माण झाला. डेड बॉलचा इशारा पंचांचा. गोलंदाज दर्शन बांदेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे वळत आहेत. राईट आर्म ओर द विकेट. नेक्स्ट बॉल ओमकार यांच्यासाठी. यावेळी फुल टॉस होता. चांगला फटका पाहायला भेटतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमधून अतिशय वेगाने आले. चेंडू अडवलाय. परतावा केलाय. स्ट्रायकिंग एंडला. वा जबरदस्त थ्रो तिथे पाहायला मिळतोय. एकच धाव इथे खर्च केली गेली. 21 धावा 21 ही धावसंख्या. स्कोर कार्डवर 98 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित प्रीमियर लीग. वेगवान पुन्हा एकदा वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू जातोय थेट विकेट किपरकडे. डॉट बॉल षटकार आला. त्यानंतर डॉट बॉल टाकला. पुन्हा एकदा सिंगल धावाले. पुन्हा एकदा डॉट बॉल गोलंदाज दर्शन यांच्या माध्यमातून टाकला गेला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकापासून दबाव टाकलाय परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाला दबावामधून बाहेर यायचं असेल तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील.
फुलटॉस चांगला फटका आलाय तेजस यांच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत. टिपलाय जाईल आउट. फलंदाज तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या तनु स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमला. लगेच एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. बॅटिंग करण्यात तनु स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाला इथून कमबॅक खूप महत्त्वाचा असणार आहे. पहिल्याच इनिंगमध्ये जबरदस्त कामगिरी ही महापुरुष देवबाग या क्रिकेट टीमकडून पाहायला मिळाली. हेच खास करून पीटर फर्नांडिस यांचं कौतुक करावं लागेल. तब्बल 41 धावांच्या खेळी, त्यानंतर दर्शन बांदेकर यांनी 31 धावांच्या इथे खेळी साकारली आणि 2 या मोठ्या खेळींच्या जोरावर तब्बल 98 धावांपर्यंत मचल मारली आहे. 97 धावा केल्यात. 98 धावांचं लक्ष आहे. मयुरेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बॅटिंगसाठी तनु स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमकडून. या बॅटरला आता मोठे फटके मारावे लागतील. इथून पुढे फक्त आक्रमणाची गरज असेल. साल्या पावलेस अलॉंग विथ द कार्पेट जमिनीच्या सायन्य चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेची तमाम संख्या एक चांगली फेकी तिथे समाप्त करते. षटक समाप्त होते. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा. 98 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. विजयासाठी अजूनही 76 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडू आणि 76 धावा. आपण पार्टी पुरस्कृत श्री शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमट कावडेवाडी मित्रमंडळ 2025 ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील दुसरा सामना आपण पाहतोय. एकाने तनु स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ गणेश कुबल यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. दुसऱ्याने दर्शन बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय महापुरुष देवबाग क्रिकेट संघ. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाने बाजी मारली. या सामन्यामध्ये आतापर्यंत वर्चस्व प्रस्थापित केलंय महापुरुष देवबाग क्रिकेट टीमने. 18 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी तब्बल 76 धावांचं लक्ष असेल. आता निखिल गावडे गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहे. षटक क्रमांक टाकण्यासाठी 4थं निखिल यांची वर्णी लागते 4थ्या षटकासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण मयुरेशला पाहतोय. आता तर 18 चेंडू 76 म्हणजेच प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याच्या इराद्याने बॅटिंग करावी लागेल. फटका खेळ आहे परंतु डीप लॉंग लॉंग ऑफमध्ये सेल टिपलाय. आउट होतोय बॅटर मयुरेश. बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक धक्का तनु स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमला मयुरेशच्या स्वरूपात. मयुरेशला परतावं लागेल मागे. दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. सागर दाखल झालाय बॅटिंगसाठी. सेकंड एंडला पाहायला मिळेल. गोलंदाज निखिल वेगवान तेज थरार होता. 50 वेगाने चेंडू टाकला होता परंतु लेग स्टिकच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा. वेगाबरोबर दिशेवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे आणि दिशा कुठेतरी भरकटतोय गोलंदाजचा आणि त्याचमुळे इथे दंडित केले जाते अतिरिक्त धावेने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅककडे वळलाय. फटका पॉईंट क्षेत्रामध्ये पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे. ही शर्यत लागली आणि अखेरचा चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
चौकार आलाय परंतु इथे थोडीशी दुखापत जाणवते फलंदाजाला. चौकारांत धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पुसते धावफलकावर तब्बल 27 धावा. 98 धावांचा पाठलाग करायचा. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळते. आता मात्र मोठे फटके आवश्यक असणार आहेत. गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्कडे आपण पाहतो. आतापर्यंत चांगले गोलंदाजी केले. पहिल्या चेंडूला विकेट प्राप्त केले. त्यानंतर एक चौकार आलाय. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. वाईड बॉलच्या स्वरूपात देखील एक धाव प्राप्त झाली होती. असे एकंदरीत 5 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. परंतु त्यामध्ये एक महत्त्वाची विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. स्ट्रायकिंग एंडला सागर यांच्या बॅटमधून पॉईंट क्षेत्रामध्ये एक चांगला फटका पाहायला मिळाला. आपण डीप पॉईंटमध्ये गौरेश यांना पाहतोय. त्या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. खास गोव्यामधून दाखल झाले आहेत. पेडणे एक्सप्रेस या नावाने केच ओळखले जातात. वेळेस चांगला चेंडू टप्पा आल्यानंतर चेंडू थेट विकेटकीपरचा वेध घेतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज निखिल यांचा कमबॅक करणारा चेंडू. चौकार जरूर मारला परंतु त्यानंतर चेंडूवर रोखून ठेवण्यामध्ये यश प्राप्त केले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी आवश्यक असेल प्रत्येक सामन्यामध्ये. फुल ऑर्लेन प्रकार चेंडू कव्हर क्षेत्रात फटका आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवत आहेत. चेंडूचा परताव करतील तोपर्यंत फक्त एकच धाव. पीटर तिथे पाहायला मिळाले ज्यांच्या बॅटमधून तब्बल 41 धावांची खेळी आपण पाहिली. जबरदस्त खेळ पहिल्या इनिंगमध्ये पीटर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तेच पीटर आपल्या स्क्रीनवर येताना पाहायला मिळाले. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्यानंतर बरेचसे उसळे घेतोय चेंडू. 1 बाउन्सचा इशारा येतोय पंचांचा. ओमकार रेडकर हा बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच पहिल्याच षटकापासून चांगले गोलंदाज आणि त्याचमुळे इथे या धावसंख्येपासून अगदी खूप लांब राहिले आहेत बॅटिंग करणारे संघ. वाईड बॉलचा इशारा एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. अवंतर चेंडू इथे पंच घोषित करतायत. या संपूर्ण टुर्नामेंटसाठी सर बंटी केरकर, सर नितीन जबडे आणि सर विवेक जबडे हे 3 ऑफिशियल्स पंच आपण पाहतोय. आज समालोचन कक्षामध्ये आमच्या समेत सर अमोलजी जमदाडे देखील उपस्थित आहेत. वेळेस मोठा फटका उंच हवेत आकाशाला गवसणी घालत चेंडू जातोय थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी धावा. उर्वरित 2 षटकांचा खेळ इथे बाकी आहे. बारा चेंडू विजयासाठी 63 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कडे गोलंदाज अक्षय राणे पाहायला भेटत आहेत. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी निमंत्रित केले. अक्षय यांना महापुरुष देवबाग या क्रिकेट टीमकडून खेळत आहेत. त्याचं पहिल्याच इनिंगमध्ये एक भला मोठा डोंगर भला मोठा माउंट एव्हरेस्ट इथे उभा केला महापुरुष देवबाग क्रिकेट टीमने. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना दबाव टाकला. पहिलाच बॉल ऑफ डिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतो. एक्स्ट्रा धाव इथे पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर जमा होईल. एकेरी धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पोचते 36 धावा. आता मात्र विजयासाठी अजून 62 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 62 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवर फक्त षटकारच मारावा लागेल. याच पुढे सरसावत फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक पीटर अतिशय वेगाने आले आहेत. ऐनमुखाच्या क्षणी चेंडू हातामधून निसटतोय. 1 धाव इथे पूर्ण केली गेलेली आहे परंतु एकेरी दुहेरी धावांनी नाही तर आता षटकार चौकारामध्ये डील करावे लागेल. मोठे फटके मारावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्येत एकीने बदल होईल. धावसंख्या पोचेल धावफलकावर 37 धावसंख्या आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री छात्रकुलोत्पन्न मराठा समाज गावडे कलमड गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिली रचने आणि पहिल्या रचनेमध्ये अनेक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. केच आजच्या दिवसामध्ये 4 संघ हे खेळताना पाहायला मिळत आहेत.
असा कोटप्या चेंडू बॅटची कट मागे क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे एका हाताने चेंडू अडवलाय. पाहूया किती धावा या चेंडूवर क्षेत्ररक्षक, परंतु पुन्हा एकदा चेंडू निसटलाय. धावा पाहूया किती. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. 3, 2, 1. दहा चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी तब्बल 57 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ऑफटिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतो, एक्स्ट्रा धाव पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धावा देखील क्रिकेटच्या मैदानावर खूप महत्त्वाच्या ठरतात, परंतु आता 1-2 धावांनी नाही तर षटकार आणि षटकारांनीच इथे धावा होऊ शकतात. परंतु ते षटकार इथे येतील का? पॅटरच्या बॅटमधून सज्ज झालाय नाही. जबरदस्त चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरकडे जातोय. आता मात्र दबाव असेल. अगदी विजयापासून खूप दूर गेलाय बॅटिंग करणारा तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ. तब्बल 98 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 98 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर पहिली 2 षटकं पाहिली. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले दर्शन यांनी. वाईड बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धाव पाहायला मिळेल. नक्कीच इथे पाहिलं तर वाईड बॉल येत आहेत, डॉट बॉल येत आहेत, परंतु जे मोठे फटके आवश्यक आहेत षटकार चौकार ते आवश्यक असणार आहेत. मोठा फटका आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळ आहे. चेंडू हवेत उंच उडालाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न प्रयत्नात राहत आहे. चेंडू जातोय थेट सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ओमकारच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग ऑनला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील तोपर्यंत फक्त एकच धाव. यानंतर पहिल्या मॅचमधील पराभूत संघ अर्थातच देवान स्पोर्ट्स वरवडे या संघासमवेत या सामन्यातील पराभूत संघाचा सामना होणार आहे. लक्ष द्या. तर देवान स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ आपल्यासाठी टॉससाठी कॉल असेल. आपण आपला कॅप्टन टॉस का बॉस इथे पाठवायचा आहे. कट केलाय, नजाकत दाखवले, फक्त दिशा दिली आहे. दर्शन बांदेकर येतात आपल्या स्क्रीनवर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त हिट केला, आउट केलाय बॅटरला. डायरेक्ट हिट पाहायला भेटतोय क्षेत्ररक्षक दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून. मग गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे आणि क्षेत्ररक्षण असू दे, तिन्ही क्षेत्रात दमदार कामगिरी आज पाहतोय आपण दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 50 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी तब्बल 48 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मितेश परब हा गोलंदाज पाहायला भेटे. महापुरुष बॅटर नितेश परब. बॅटर नितेश परब आणि गोलंदाज मानस गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय. मानस सारंग हा गोलंदाज सज्ज झालाय षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. अवांतर चेंडू पाहायला भेटते. एक्स्ट्रा धाव पाहायला मिळेल. सुरुवात एक्स्ट्रा धावेने केली, अवांतर चेंडूने केले. 98 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे विजयासाठी. अजूनही 47 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंचा खेळ बाकी. अशक्यप्राय आव्हान. पुन्हा एकदा मागे क्षेत्रात फटका मारण्याचा प्रयत्न. तितकासा चांगला संपर्क नाही बॅट अँड बॉलचा. शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत फक्त एकच धाव. नितेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. औपचारिकता बाकी राहिलंय. नक्कीच
पहिल्याच षटकापासून इथे गोलंदाजी करण्यास संघाने दबाव क्रिएट केला, त्यानंतर वर्चस्व प्रस्थापित केलं या मॅचवर आणि त्यानंतर विकेट म्हणजेच एका मागोमाग एक विकेट पाहायला मिळाले आणि त्याचमुळे नक्कीच तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ बॅकफुटला सरकला गेला. पहिल्या मॅचमध्ये शिवार सुपर कणकवली क्रिकेट टीमने विजय प्रस्थापित केला. देवान स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाला पराभूत व्हावं लागलंय, परंतु अजून एक संधी असणार आहे. नेक्स्ट बॉल मानस यांचा, यावेळेस मोठा फटका आलाय, जोरदार प्रहार, चेंडू जाईल सीमारेखा पार. गोलंदाज पाहिलं तर एक नवोदित गोलंदाज, त्याला नक्कीच कानमंत्र देत आहेत. पाहूया नेक्स्ट बॉल कसा असणार आहे. साकोटप्पा चेंडू पुन्हा एकदा केलाय, मोठा प्रहार आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेखा पार. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुन्हा अशा प्रकारचे फटके येतात. नितेश यांच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. मानस यांच्यावर थोडासा दबाव असेल. 2 षटकार आले बॅक टू बॅक. आता षटकारांची हॅट्रिक वेदांत मिराश यांनी हॅट्रिक प्रस्थापित केली होती षटकारांची. पहिली हॅट्रिक पहिल्या मॅचमध्ये, दुसरी हॅट्रिक दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिसरी हॅट्रिक नितेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. तिसरा आलाय, तिसऱ्या बॉलला षटकार. ती फटकेबाजी आवश्यक फटकेबाजी झाली नाही आणि त्याचमुळे थोडीशी कमी धावसंख्या पहिल्या 5 षटकांमध्ये. या 6व्या षटकामध्ये तब्बल 48 धावांची आवश्यकता होती आणि आतापर्यंत तब्बल 20 धावा इथे खर्च केल्या आहेत. परंतु नितेश जे थोडेसे लेट आले आहेत, परंतु थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत आहेत. नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये नितेश यांना थोडंसं लवकर पाठवलं जाईल. चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर चेंडू वेध घेतोय. विकेट किपरचा चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज मानसकडून. नक्कीच चर्चा झाली 3 षटकार मारल्यानंतर मानस यांच्याशी दर्शन यांचे, आणि त्या चर्चेनंतर हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि यानंतर पहिल्या मॅचमधील पराभूत संघ अर्थात देवान स्पोर्ट्स वरवडे पण या मॅचमधील पराभूत संघ असा सामना असेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने फटका येते. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवेल करेल परतावा, तोपर्यंत उदा धाव काढण्याचा प्रयत्न इथे झाला आहे, पण तो धाव पूर्ण केली गेली नाही आहे. डॉट बॉल. षटक संपतंय. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 6 षटकांमध्ये अवघ्या